ऐकत असाल कोणी त्यांचे सहकारी इथं असतील, यानंतर आपली क्वार्टर फायनलची मॅच होईल. या सामन्यातला विजेता संघ आपल्याबरोबर 2 हात करेल, याची देखील नोंद नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर मैदानावरती कोणी जरा मान्यवर उपस्थित असतील, आमच्या दृष्टिक्षेपात असतील, त्यांना देखील आपण विनंती करूया या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनंती करूया आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. आम्हाला पांडुरंग दादा भोईर दिसत आहेत. दादा या वरती बसायचं आहे. त्याचबरोबर दादांच्या बाजूला बाजूला तांडेल दादा देखील आहेत. आपल्याला देखील विनंती असेल, या आपण सर्वांना विनंती, आपली घरची स्पर्धा आहे आणि या घरच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय हे अंडरअप क्रिकेटचं जबरदस्त आयोजन करावे. बॉक्स क्रिकेट आयोजित ही स्पर्धा जबरदस्त मांदियाली बघायला मिळते. कुठेतरी दोन बंधूंच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व शिलेदारांच्या माध्यमातून कुठेतरी ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. आणि जे स्वप्न बघितलं होतं कैलास म्हात्रे याने आणि त्यांच्या सहकार्याने, कुठेतरी त्या स्वप्नांची पूर्ती होताना आपण अनुभवतोय. दुसऱ्या रात्रीत येत असताना पदार्पण करत असताना कुठेतरी दर्जेदार आयोजन आपण अनुभवतोय. सन्माननीय नगरसेविका रेखाताई म्हात्रे, त्याचबरोबर माजी नगरसेवक विनोददादा म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि तब्बल काका सांगायचं झालं नाही, स्पर्धेमध्ये 40 संघांचा सहभाग बघितलाय. आणि करावेगावच्या क्रिकेटमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे घडत असेल. कुठेतरी अंडर क्रिकेटला आता मात्र दुजोरा मिळतोय. कुठेतरी ह्याला देखील सुरुवात झाली, याचं सर्व श्रेय जात असेल प्रेक्षक वाहिनीचे प्रोप्रायटर कैलास म्हात्रे यांनी खूप अथक परिश्रम घेतली आणि त्यांचं इच्छा होती, मानस होता आणि ती इच्छापूर्ती कुठेतरी होताना बघायला मिळते. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया, कारण एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आता परत आपल्या नवीन पिढीला. आणि त्याचा आनंद आणि घेत असताना आपल्याला सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू बघायला मिळत आहेत. आणि त्यांनी एक मानस आणखी ठेवला आहे, ही स्पर्धा जर दर्जेदार चांगल्यारीत्या पार झाली तर अंडरअप क्रिकेटचा KPLचा फॉर्मॅट देखील चालू करणार आहेत ते. चला, सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय प्रदीपला आणि स्ट्राईक एंडला फलंदाज बघतोय रुपेश भोईर. प्रितेश आणि हा चेंडू आता मात्र टॅप केलाय आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटतोय आणि पंचांचा चौकारचा इशारा येतोय. कुठेतरी दोन क्षेत्ररक्षकामध्ये चकमक बघायला मिळाली, कॉलिंगचा अभाव बघायला मिळाला. आणि अंडरअप क्रिकेट एवढं फास्ट होतं ना, तुमच्याकडची नजर, बघाशी काकांनी उल्लेख केला, नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे शरीरातली फ्लेक्झिबिलिटी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे अचूक निर्णयाची क्षमता आणि चटकन निर्णय घेण्याची क्षमता असणं खूप गरजेचं आहे, कारण अंडरअप क्रिकेट खूप फास्ट होतो. कुठेतरी आता मात्र रणजित दादा तांडेल बघायला मिळतात क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. हे चेहरे बघायला मिळतात काका, हे चेहरे आपल्याला क्रिकेटमध्ये कधी बघायला मिळाले असते, पण ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कुठेतरी ह्या क्रिकेटचा आनंद घेताना बघायला मिळत आहेत. त्यांचे देखील आपण कौतुक करूया आणि स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. हा चेंडू नो बॉल आणि ढेंगा पसार झाला आहे. आलाय पंजाने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. अंडरअप क्रिकेट इज व्हेरी फास्ट. आणि सर्वात जास्त जर अंडरअप क्रिकेटमध्ये दमछाक होत असेल ना, तर लाईव्हच्या स्कोररची. त्याच्या बोट्या फिरत नाही तर ते 2 ते 3 चेंडू टाकून झालेले असतात काका. आणि आता मात्र पुन्हा एकदा चुकी होतीये आणि चुकीला माफी नाहीये. रुपेश भोईर हसतोय, स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय, कारण साधा सोपं क्षेत्ररक्षण होतं. अंडरअप क्रिकेटचा एक बेसिक रूल आहे, वेन युअर फील्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू प्लेमध्ये येईल. मात्र आता काय 2 वेळा बघितलं आपण, चेंडू ढेंगा पसार झालाय. लगातारचे 2 चौकार अनुभवलेत. नेक्स्ट बॉल. आता मात्र कडक टॅप आहे, नो चान्स फॉर द एनी फिल्डर. सरळ सलामी दिलाय, कॅमेरामॅनच्या दिशेने टोलवलेला हात चौकार बघायला मिळतोय. चेंडू झाले तर शेवटचा चेंडू शेष आहे. कौतुक करूया पंच निशांत म्हात्रे यांचं, अपडेट चांगले आहेत आणि नेहानी पाहणी केली जाते आणि चांगल्या पंचांच्या भूमिकेत असलेले हे पंच बघायला मिळतात. आपल्या निलेश म्हात्रे असतील, निशांत म्हात्रे असतील, 2 मुरगड बंधू असतील, यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया. पहिल्या षटकाची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धाव संख्या धावपळकावरती आपण बघतोय 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. चला, माझ्या समोर जोडले गेलेत गुणालेखक हरदेव तांडेल याने आम्हाला एक आकडेमोड दिली आहे. रुपेश भोईरच्या माध्यमातून हा 15वा चौकार बघितलाय. दुसरा सामना खेळतोय, म्हणजे या स्पर्धेत त्याचं प्रभुत्व बघायला मिळतंय. कुठेतरी चौकाराची भाषा बोलतोय आणि अंडरअप क्रिकेट खेळत असताना त्याला आपण लहानपणी बघितलंय आणि चांगला अंडरअप क्रिकेट खेळतो. आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना रुपेश भोईर आता त्याच्या जोडीला मदतीला आदेश. हा चेंडू आता मात्र ग्राउंड शॉटच्या रूपाने क्लिअर केलाय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातो. काका कसं आहे ना, एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, चेंडू त्याचाच वारंवार पाठलाग करतो. तेच चित्र मैदानात बघायला मिळते आणि सागरचा पाठलाग इथं मैदानात करतोय तो चेंडू. आता मात्र सागरची थोडीशी जागा बदलली गेली आहे. बघूया पुन्हा एकदा चेंडू त्याच्याकडे जाईल का. आणि आता मात्र कडक 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 आहे बाई यार. व्हॉट अ ब्रिलियंट मोड ऑफ हिटिंग दिस इज. अजून एक चौकार.
फक्त आणि फक्त 4चा पाडा वाचला जातो इथं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. धावसंख्या झाली आहे 29-29. सलामीची फलंदाजी ही जोडी जमेची बाजू असेल. मागाशा सामन्यात देखील त्यांनी दोघांनीच खेळ साकारला आणि ह्या सामन्यात देखील कडक फटकेबाजी बघायला मिळते. काय कडक फटकेबाजी बघायला मिळते. अंडरआर्मचा मादक सौंदर्य प्रस्थापित करत असताना दोन्ही फलंदाज बघायला मिळतात. एक टॅब वरती कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करतोय आणि एक दुसरा फलंदाज ग्राउंड शॉट क्लिअर करताना बघायला मिळतोय. आणि अजून एक फटका. वाव 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 ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. प्रेक्षक मात्र आनंद घेताना बघायला मिळतात. कुठेतरी हॅपी 8 संघ मात्र कुठेतरी ह्या सामन्यामध्ये देखील पुढे सरसावताना बघायला मिळतो. दीपक भोईर ऑन द बॉलिंग ट्रॅक, सरसेनापती ऑफ द टीम. आता मात्र थोडासा चेंडू मागे घेतलाय. कुठेतरी लेंथला मागे खेचलं गेलाय आणि त्याचं कारण आहे ओव्हरपिच प्रकारच्या चेंडूंवरती केलेला प्रहार. दीपक भोईर वन्स अगेन ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आता कडक फटका आहे. कुठेतरी आता मात्र रंजनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळालं आहे. दुसऱ्या षटकाची मात्र डॉट बॉलने सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण मित्रांनो 38. तब्बल 19च्या सरासरीने दोन्ही फलंदाज मात्र पुढे सरसावताना बघायला मिळत आहेत. दोन षटकात 19 ने मात्र रन रेट ठेवलाय. पुढे 38 धाव बघतोय आपण. सागरने मात्र फुटवर्क केलाय. या टायमाला त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मागच्या सामन्यात तब्बल 54 धावांची भागीदारी आणि या सामन्यात 38च्या अजूनपर्यंत सलामी दिली आहे. रंजन मागच्या सामन्यातला आता मात्र हे बॅटल आहे ना, दोन्ही प्लेअर ऑफ द मॅच सामने सामने. पहिल्या सामन्यात रंजनने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला रुपेशने देखील. आता मात्र क्षेत्ररक्षणाची चुकी आहे. गोलंदाज करेल तर काय करेल. जर तुम्ही असे चौकार दिले तर तुमच्या निश्चितच पाय खोळात जाणार, कारण एक दर्जेदार फलंदाज आहे आणि कुठेतरी त्याला रोखण्यात यश मिळते. गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. धावसंख्या 42. हा चेंडू आता टॅप केलाय. हा आलाय चौकार. कुठेतरी लूज डिलिव्हर केली गेली होती आणि त्या लूज डिलिव्हरीला सहजरित्या टॅप केलं आणि चौकार मिळवला. रुपेशच्या माध्यमातून 17वा चौकार बघितलाय स्पर्धेतला. आता मात्र सचिन कडूच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा चेंडू आता मात्र टॅप केलाय. सागरचा पाठलाग केलाय चेंडूने, मात्र आता तिथे त्या जागी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. कुठेतरी एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एका धावाने मात्र इनिंगची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 47 आणि तब्बल 48चं टार्गेट. आणि त्याचबरोबर आमचे लहान बंधू नितेश भोईर यांचं देखील आगमन झालंय आणि चिरंजीव सोबत आहेत. प्रांश धन्या हॅलो हॅलो. धावसंख्या झालेल्या आहेत 47 आणि 48 धावेचं लक्ष ठेवलेलं आहे. अजिंक्य आणि पहिला चेंडू निर्धाव निघालेला चेंडू. सीवूड चॅलेंजर संघाचा कर्णधार लगेच आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि टॅप केलेला आहे. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. निर्धाव निघालेला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आदेश मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. चला सीवूड्स 8 संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे आणि सुरेख चेंडू आणि इथे बाद. अजिंक्य बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार. 47 धावेचं लक्ष घेऊन उतरलेला संघ प्रवीण 8 आता कुठेतरी बॅकफुटला दिसतोय. पंच म्हणून कुलदीप, धीरज आणि निशांत अशी पंचांचा त्रिकूट. आदेश बॅक टू बॅक 3 चेंडू आणि इथे बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न.
कुठेतरी बॉल निसटतोय. पहिली धाव आपल्या संघासाठी येते अवांतरच्या रूपात आणि ते मात्र सुरेख फटका आणि बंटी प्रणित याचं तिथे गचाल क्षेत्ररक्षण. चौकार आल्या आल्या चौकार लगावतोय प्रितेश आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. बॅक टू बॅक 2 चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढली तर ती धावसंख्या 9. एक गडी बाद 9. 47 धावांचं लक्ष. लास्ट बॉल इन दिस ओव्हर आणि इथे मात्र पुन्हा एकदा 9 बॉलचा इशारा होतोय. 1+1 2 धावा. धावसंख्या धावफलकावर लागली जाते 11 वर. पुन्हा एकदा प्रितेश आदेश गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुरेख फटका. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि इथे गफलत होतीये. फेकी करण्यामध्ये गफलत झाली. मात्र इथे फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय या संघाचा. प्रवीण नेट संघाचा नवीन फलंदाज येतोय दीपक. स्वतः कर्णधार या संघाचा. चला टॉस साठी यायचा आहे सीवूड 8 संघ. आपल्याला वारंवार विनंती केली जाते. सीवूड 8 संघ. चला यश यायचंय आपण. चला नवीन गोलंदाज येतोय विशाल. मागच्या मॅच मध्ये आपण याची गोलंदाजी बघितली. अचूक टप्प्याची ही गोलंदाजी आणि इथे झेल बाद. पहिल्या चेंडूवर बळी मिळवतोय. तिसरा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या 13. धावसंख्या 11 आहे. माफ करा. तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या 11. पॉपिंग क्रीजच्या अगोदर आपण उभं राहू शकत नाही. या स्पर्धेतील एक नवीन नियम आहे. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि 1 धाव मिळेल. धावसंख्या 12. विशाल सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्याची ही गोलंदाजी आणि सुरेख फटका. मात्र तिथे चेंडू जातोय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या वाढली जातीये 16. 3 गडी बाद 16. अजूनही 31 धावेची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल नक्कीच हलक्यात घेतला होता. मात्र त्यांनी दाखवून दिले. चांगल्या संघाला हरवलं. पहिला सामना असा वाटला होता की वन साइड जिंकतील. पॅक केलेली साइड होती. मात्र इथे सुरेख प्रदर्शन. आता मात्र पुन्हा एकदा 1 धाव वाढली तर ती धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17. विशाल सुरेख गोलंदाजी. आता मात्र टॅप केलाय. मात्र टायमिंग नाही जुळते. डॉट बॉल. षटक समाप्त होते तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 17. शेवटचा षटक 6 30. चला सीवूड 8 संघाचा कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल असेल आणि षटकार. चेंडू आणायला जायला लागेल. ज्याला तो आयला बघ. चला डीजे मास्टर धन्यवाद. सीवूड 8 संघाचा कर्णधार यश मोरे आहे का कर्णधार? यश मोरे. आपल्याला आमचा आवाज येत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचा आहे. निर्धाव निघालेला चेंडू पुन्हा एकदा. चला सीवूड 8 संघाचा कर्णधार. शेवटचा कॉल असेल आणि बाद. 3 चेंडू मध्ये 30 धावेची गरज. नवीन फलंदाज येतोय. 5वा गडी बाद झालेला आहे. 6वा फलंदाज येतोय. 7वा फलंदाज येतोय रणजित दादा. रुपेश. तरी आदेशाला चेंडू सापडत नाही. 22च्या रूपात 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. फॉर्मॅलिटीज पुरी करतोय रुपेश. अचूक टप्प्याची गोलंदाजी. आता मात्र भिरकवायचा होता. शेवटचा चेंडू आणि सुरेख चेंडू. चला सीवूड 8 संघाचा कर्णधार या सामन्याचा